फराळातला सर्वात आवडता पदार्थ म्हणजे चकली. घरातल्या सर्वांनाच चकली खूप आवडते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम खुसखुशीत अशी आपली चकली बनून तयार झालेली आहे आणि त्यानंतर सुद्धा हाताला बिलकुलही तेल लागलेलं नाही आहे. आज आपण भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. दुसऱ्या कोणत्याही चकलीपेक्षा भाजणीच्या चकलीमध्ये एक वेगळाच खमंगपणा असतो. त्यामुळे ही चकली सर्वांनाच खूप आवडते. व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीच्या प्रमाणामध्येच मी भाजणी बनवून घेतली होती. त्यासाठी सर्वप्रथम 5 वाटी आपण तांदूळ घेतला होता. ह्या ठिकाणी आपण इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी कोणताही तांदूळ वापरू शकतो. कारण इंद्रायणी तांदूळमुळे आपली चकली ही खूप जास्त कडक बनते, कारण तो तांदूळ खूप चिकट असतो. 3 वाटी चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि 1.5 वाटी आपण मुगाची डाळ घ्यायची आहे आणि सोबतच पाऊण वाटी उडदाची डाळ आणि अर्धा वाटी साबुदाणा. साबुदाण्यामध्ये चिकटपणा असतो, त्यामुळे चकली बनवताना ती तुटत नाही, एकसारखी तार येते आणि आपण मस्तपैकी चकलीला आकार देऊ शकतो. सोबतच 1 कप पोहे घ्यायचे आहेत. या ठिकाणी जाडा किंवा पातळ कोणताही पोहा वापरला तरीही चालतो. 1 कप धने, त्याच्यामुळे आपल्या चकलीला खूप छान खमंगपणा असा येतो. त्यामुळे भाजणीच्या चकलीमध्ये धने तर असलेच पाहिजे. आणि पाव वाटी म्हणजे पाव कप आपण जिरे घ्यायचे. जिऱ्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं. जिऱ्याचं प्रमाण वाढलं तर चकली थोडीशी कडसर आणि त्याचा रंगही बदलू शकतो. ह्या ठिकाणी जे तांदूळ वापरलेले आहेत ते एकदा स्वच्छ धुवून फॅनखाली वाळून घेतले होते. पण आपण डाळीला असं धुवू शकत नाही, त्यामुळे एका कपड्यावर आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डाळ काढून घ्यायची आणि त्याला हाताने चोळून असं पुसून घ्यायचं. कारण बऱ्याच वेळेस डाळीला पावडर लावलेली असती, केमिकल्स असतात, तर डाळ अशा प्रकारे आपण स्वच्छ करून घेऊ शकतो. तांदूळ मात्र व्यवस्थित धुवून आपण एखाद्या कपड्यावर फॅनखाली सुकून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण भाजणीची तयारी करून घ्यायची. एका परातीमध्ये खालच्या साईडला पेपर आणि वरच्या साईडला कापड ठेवायचा. कारण भाजणी डायरेक्ट परातीत जर ॲड केली तर त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि भाजणी नरम पडते. त्यामुळे अशी पूर्वतयारी करून ठेवायची. एका जाडबुडाच्या कढईमध्ये आपण बाजूला काढून घेतलेले 5 वाटी तांदूळ जे होते ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडेसे परतून घ्यायचे. 4 ते 5 मिनटं कंटिन्युअस हलवत राहायचं, म्हणजे तांदूळ खाली चिटकणार नाहीत आणि काळे पडणार नाहीत. एखादा तांदूळ आपण दाताखाली चावून बघायचा, त्याला छान असा क्रंच आला तर आपण समजायचं की तांदूळ हे छानपैकी भाजून झालेत. चना डाळ भाजायला थोडासा वेळ लागतो. जे आपण 3 कप म्हणजेच 3 वाटी चना डाळ घेतली होती तीसुद्धा आपण अशीच परतून घ्यायची. ह्या ठिकाणी चना डाळचा थोडासा रंग बदलला पाहिजे. जसा आपण बेसन लाडू करताना भाजून घेतो सेम त्याच पद्धतीने. आणि आता आपण मुगाची डाळसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची. हे सर्व सामग्री व्यवस्थित परतून झाली की नाही, भाजून झाली की नाही ते पाहण्यासाठी एखादा दाणा आपण दाताखाली चावून बघायचा आणि चांगला खुसखुशीत जर आपल्याला चावता आला म्हणजे परफेक्ट भाजून झालेला आहे. सेम पद्धतीने उडदाची डाळ पण भाजून घेतली आणि आता आपण पोहे भाजताना काळजी घ्यायची. ह्या ठिकाणी पोहे करपले नाही पाहिजेत, त्यामुळे गॅस एकदम स्लो करायचा आणि पोहे भाजल्यानंतर थोडेसे आकसल्यासारखे होतात, म्हणजेच पोहे भाजून तयार आहेत. आणि सोबतच साबुदाणा भाजताना ते सुद्धा आपल्या कढईला चिटकला नाही पाहिजे. साबुदाणा व्यवस्थित भाजला की नाही हे चेक करण्यासाठी तो थोडा आहे त्या साईजपेक्षा जास्त फुललेला असतो, तेव्हा समजून येतं की साबुदाणा व्यवस्थित भाजला आहे. धने भाजताना तर सर्व घरात सुगंध पसरतो आणि लगेच लक्षात येतं की धणे हे व्यवस्थित परतून झालेले आहेत. असाच सुगंध आपल्या खमंग भाजणीचा सुद्धा येतो. जिरेसुद्धा गॅस बंद करून जरी परतून घेतले तरीही चालतील, कारण आता कढई खूप जास्त गरम आहे आणि जिरे भाजायला फक्त 2 मिनटंसुद्धा लागणार नाहीत. सर्व सामग्री भाजली की एक करून मी त्याला परातीमध्ये काढून घेतलं होतं. असं कपड्यावर काढली की त्याला पाणी सुटत नाही आणि व्यवस्थित थंड होते. थंड झाल्यानंतर मी त्याला गिरणीतून दळून आणलं. ह्या भाजणीचा खूप छान खमंग असा वास येतो. फक्त चकलीसाठीच नाही तर भाजणीचे तुम्ही हे पीठ थालीपीठ करण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता ह्या सर्व पिठाची मी एकदाच चकली बनवणार नाही आहे, तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1 वाटीचं मी मेजरमेंट घेतलं होतं आणि ह्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण ह्यातून पीठ काढायचं. भाजणी ही संपूर्ण 1 किलो ह्या प्रमाणामध्ये बनून तयार होते. मी ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला सर्व वाटी सांगितलेलं आहे सामान, जर त्याच पद्धतीने तुम्ही घेतलं तर तुमची भाजणी ही 1 किलोची बनते. त्या 1 किलो भाजणीतून 4 वाटी पीठ बाजूला काढून घेतलं.
ह्या ठिकाणी मी सर्व भाजणीची चकली बनवणार नाही आहे, म्हणून वाटीचं प्रमाण घेऊन 4 वाटी भाजणी बाजूला काढून घेतली. आता आपण त्यासाठी मिश्रण बनवून घेऊत. तर 4 वाटी भाजणीसाठी 3 वाटी पाणी आपण एका कढईमध्ये काढून घ्यायचं. आपल्याला हे मिश्रण परफेक्ट बनलं तर भाजणी ही एकदम खुसखुशीत बनते आणि तेवढीच खमंगसुद्धा. पाणी छानपैकी गरम झालं थोडंसं की त्यामध्ये 4 चमचे तीळ ॲड करायचा. एका वाटीसाठी 1 चमचा तीळ हे आपल्या चकलीमध्ये खूप छान खमंग असे लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात. आणि एक मोठा भरून चमचा मीठ ॲड करायचं. मिठाचं प्रमाणसुद्धा परफेक्ट असलं पाहिजे. सोबतच अर्धा चमचा हिंग. कोणताही बेसनाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये हिंग जरूर ॲड केलं पाहिजे. आणि अर्धा चमच्यापेक्षाही अर्धा चमचा हळद ॲड करायची. हळद तुम्ही स्किप केली तरीही चालतं. हळदीचं प्रमाण वाढलं तर आपल्या चकलीचा रंग बिघडतो. आणि मी ह्या ठिकाणी 3 चमचे साधं जे आपलं रोजच्या खाण्यातलं तिखट आहे ते ॲड केलं. रंगाचं तिखट ॲड नाही करायचं, ज्याच्यामुळे आपल्या भाजणीच्या चकलीचा रंगही बदलू शकतो. आणि सोबतच आपण त्याच्यामध्ये 4 चमचे तेल ॲड करायचं. जे आपलं खाण्याचं तेल आहे ते ॲड करून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा ओवासुद्धा ॲड केला होता. हे सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याला 2 मिनटासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चांगला बॉईल येऊ दिला. म्हणजे सर्व सामग्री छानपैकी अशी एकजीव होऊन जातात आणि ह्या मसाल्याचा खमंग असा स्वाद नंतर आपल्या चकलीमध्ये उतरतो. चांगले 2 मिनटं बॉईल आल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आणि ह्याला एकदम थंड होऊ द्यायचं. थंड म्हणजे डायरेक्ट रूम टेम्परेचर इतकं थंड करायचं नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मिश्रण आणखीन गरमच आहे, परंतु त्याला उकळी येत नाही आहे. अशा वेळेस त्याच पाण्यामध्ये मसाल्याच्या आपण आपलं भाजणीचं पीठ ॲड करायचं आणि चमच्याच्या साहाय्याने लगेच त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. छानपैकी सर्व मसाले हे भाजणीमध्ये चांगले एकजीव झाले पाहिजे असं आपण त्याला 4 ते 5 मिनटं हलवून घ्यायचं. आणि नंतर ते सर्व मिश्रण आपण थोड्या वेळ झाकून ठेवायचं. म्हणजे छानपैकी वाफ बसते आणि सर्व मसाले छानपैकी एकजीव होतात. हे फक्त आपण 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं. त्याच्यापेक्षा झाकण्याची बिलकुलही गरज नाही, नाहीतर भाजणी कडक बनते. थोडंसं आणखीनही मिश्रण गरमच आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोड्याशा वाफा दिसतच असतील. त्यामुळे अशा स्मॅशरच्या किंवा कोणताही पेला घेऊ शकता. त्याच्या पाठीमागच्या साईडने आपण हे सर्व एकजीव करून घ्यायचं. आणि भाजणीचं मिश्रण थंड झालं थोडंसं की आपण त्याला हाताच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता खूप जास्त चिकटही नाही आणि खूप जास्त भुरभुर असं पण पीठ नाही आहे. भाजणी एकदम परफेक्ट बनलेली आहे, कारण ह्यामध्ये तेलाचं आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप व्यवस्थित झालेलं आहे. त्यामुळे असं परफेक्ट मिश्रण बनून तयार झालं पाहिजे. म्हणजे आपली चकली एकदम छान खुसखुशीत होते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छानपैकी पूर्ण पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि आता आपण लगेचच चकली करायला घ्यायची. हे मिश्रण ठेवण्याची बिलकुलही गरज नाही आहे. माझ्याकडे खूप जुना आणि पारंपरिक पद्धतीचा सोऱ्या आहे. सध्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे इझी सोऱ्या अवेलेबल आहेत, पण माझ्याकडे हाच पितळेचा सोऱ्या आहे. तर त्याला मी आतमधल्या साईडनी तेल लावून घेतलं आणि त्याला चकलीची जी चाळणी असती ती पण लावून घेतली होती. ही एक ट्रिक आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या चकल्या खूप व्यवस्थित पाडू शकतो आणि तळतानासुद्धा आपल्याला त्रास होणार नाही. एखाद्या प्लेटला किंवा परातीला उलटं करून घ्यायचं आणि त्याला असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी आत्ता तेल लावून घ्यायचं. सोऱ्यामध्ये पिठाचा गोळा चांगला दाबून भरायचा, म्हणजे एअर गॅप राहिला नाही पाहिजे. आणि आता ह्या तेल लावलेल्या प्लेटवरच आपण आपल्या चकल्या व्यवस्थित वळून घ्यायच्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की चकली ही कुठंही तुटत नाही आहे. सुरुवातीला थोडंसं बोटाने शेप द्यायचा आणि नंतर छानपैकी गोल गोल फिरवायचं. ह्या ठिकाणी प्रत्येक प्रमाण जर व्यवस्थित असेल तर चकली तुटणार पण नाही आणि तेलामध्ये बिलकुल विरघळणारसुद्धा नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या असतात. मैद्याची चकली, गव्हाची चकली, पोह्याची चकली, फक्त पोहे आणि तांदळाची चकली. परंतु भाजणीच्या चकलीमध्ये जो खमंगपणा असतो तो कोणत्याच चकलीमध्ये येणार नाही. आणि ती भाजणी जर तुम्ही एकदम पारंपरिक पद्धतीने जर घरीच बनवली तर अशा छान गोल गरगरीत काटेदार चकल्या बनून तयार होतील आणि तेवढ्याच खुसखुशीतसुद्धा. आता तुम्ही परातीला तेल लावून त्याच्यावर चकली काढली होती, म्हणून ती आपण उलथण्याच्या साहाय्याने खूप इझिली उचलू शकतो आणि त्याला तेलामध्ये टाकायलाही आता आपल्याला सोपं जाणार. सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करायचं. खूप जास्त कडकडीत नाही आणि खूप जास्त थंडही नाही.
त्याच्यामध्ये चकली टाकल्याबरोबर असे बबल्स आले पाहिजे, म्हणून थोडेसे आधी तुकडा टाकून बघायचा. तो व्यवस्थित फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या. अशा प्रकारे उलथण्याच्या साह्याने चकल्या सोडल्या तर त्याचा आकारही बिघडत नाही आणि हाताने न टाकल्यामुळे आपल्या अंगावर तेलही उडत नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. चांगले बुडबुडे थंड झाल्यानंतरच चकली पलटून घ्यायची आणि दोन्ही साईडनी आपण त्याला छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची. खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही, कारण थोड्या वेळाने परत चकलीचा रंग बदलतो आणि मग नंतर चकली थोडी काळपट व्हायला लागते. एकदा सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या नाही, थोड्या थोड्या बनवायच्या आणि त्या तळून घ्यायच्या, नाही तर चकली ड्राय झाल्यानंतर व्यवस्थित फ्राय होत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खालच्या साईडला एक प्लेट ठेवली होती आणि वरच्या साईडला एक चाळण. अशा प्रकारे त्याच्यावर चकली काढल्यामुळे त्याला घाम सुटत नाही, म्हणजे चकली आपण व्यवस्थित बाजूला काढून ठेवल्यानंतर सुद्धा ती नरम होत नाही. छानपैकी रूम टेम्परेचरला ती थंड होऊ द्यायची आणि त्यानंतरच त्याला डब्यामध्ये भरून घ्यायचं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. थँक्यू.